प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे जेव्हा मंजिरी वेदाचा वापर करून मीरा आणि अथर्वला बाळाचा जन्म द्यायला सांगते. आपण पाहतो की आता शिवनाथ त्याच वेदाचा वापर करून आता मात्र मंजिरीचा अंत जवळ करणार आहे. प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. तर प्रेक्षकांनो, आपण पाहतो अथर्वने जी युक्ती शोधून काढलेली असती ती उपयोगी पडलेली असते. आपण पाहतो की अनन्याने तिचं काम चोख केलेलं असतं. अथर्वने तशी आयडियाच तिच्या समोर मांडलेली असते. परंतु त्यानंतर मात्र अनन्या अथर्वला जाब विचारते. ती म्हणते, का रे दादा, तू असं म्हटला होता की आई जेव्हा ते लिंबावर तिचे पाय दाबेल तेव्हा तिचे पाय काळे पडतील, परंतु असं काहीच घडलं नाही. तर मग मला असं वाटतं की मीरा वहिनीने आणि तू आईची माफी मागावी, परंतु मीरा वहिनी तर लगेच निघून गेली आणि तू तर थांबवलं सुद्धा नाहीस. आणि त्यानंतर अथर्व म्हणतो, हे बघ अनन्या, आपण यावर नंतर बोलूयात. आणि त्यानंतर तो सुद्धा अनन्याचं बोलणं टाळून तिथून निघून जातो. परंतु प्रेक्षकांनो, आता हा खरा खेळ सुरू होणार आहे. इकडे आपण पाहतो की मंजिरी मात्र विचार करत असते की काय होतंय, कारण की मंजिरीच्या शरीरामध्ये एक वेगळ्याच प्रकारच्या वेदना तिला जाणवत असतात. तिला त्रास होत असतो. तिला कळत नाही की मला का असा त्रास होतोय. आणि त्यानंतर मात्र जेव्हा ती विचार करू लागते तेव्हा तिला लक्षात येतं की मी या लिंबावर जोपर्यंत पाय मी दिले नव्हते तोपर्यंत मी ठीक होते, परंतु जेव्हा मी हे अनन्याने जी काही मला सांगितलंय त्यानंतर मला त्रास होतोय. परंतु तेव्हाही तिला असं वाटतं की नाही, थोड्या वेळानंतर नॉर्मल होईल. परंतु असं काहीच घडत नाही. तिचा त्रास हा खूप जास्त वाढत जातो. तिच्या शरीरामध्ये जशी आग लागली आहे असं तिला वाटत असतं. हे असं का होतंय हे मात्र तिला कळत नाही. फक्त लिंबावर पाय दिल्याने असं होऊ शकतं यावर मंजिरीचा विश्वासच बसत नाही. आणि इकडे मात्र अनन्या विचार करत असते की दादाने जे मला सांगितलं त्यावर विश्वास ठेवून मी आईला हे सगळं करायला सांगितलं, परंतु खरंच असं काही होऊ शकतं का? दादाच्या बोलण्यात येऊन मी हे काम केलं खरं, परंतु मला नाही वाटत की खरंच या गोष्टीवर विश्वास ठेवायला पाहिजे. दादा काहीही विचार करतो आणि तो खूपच मीरा वहिनीच्या विचारांच्या दबावाखाली आहे असं दिसून येते. त्याने आईची माफी पण मागितली नाही. तो म्हटला होता मी आईकडे जायला पाहिजे का, आईला हे सगळं सांगायला पाहिजे का, की दादा आता सगळं काही मागचं तो विसरला आहे, मीच आईची समजूत काढते, तिला खूप आनंद होईल, असं मात्र अनन्या विचार करत असते. परंतु प्रेक्षकांनो, तिला असं वाटतं की मीरा वहिनी मात्र आईबद्दल कोणताच चांगला विचार करत नाहीत. जोपर्यंत मीरा वहिनी आईची माफी मागत नाहीत ना तोपर्यंत मी शांत बसत नाही, असं मात्र अनन्या ठरवते. प्रेक्षकांनो, इकडे मात्र नर्मदा आणि मायाचा एक वेगळाच गोंधळ उडालेला असतो. नर्मदाला आणि मायाला असं वाटत असतं की मीरा प्रेग्नेंट होणार आणि त्यामुळे हे सगळं काही सुरू आहे. कारण की मायाने पाहिलेलं असतं की जे काही लिंबाचं ताट आहे ते अथर्व स्वतःहून अनन्याला देतोय. अनन्या ते घेऊन मंजिरी मॅडमच्या रूममध्ये गेली आहे. यांचं सगळं काय सुरू आहे हे मात्र मला शोधावंच लागेल. आणि म्हणून माया सुद्धा मंजिरीच्या रूममध्ये जाते. तिथे ते लिंबाचं ताट पडलेलं असतं. आणि तेव्हा मात्र माया विचारते की मॅडम, हे इथे असं का ठेवलं आहे तुम्ही? तेव्हा मात्र मंजिरी म्हणते, तुला काय करायचंय? प्रत्येक वेळेस तू काही ना काहीतरी विचारण्यासाठी माझ्या रूममध्ये येतेस. तू फक्त माझ्याकडेच लक्ष ठेवून आहेस का? नेमकं काय चाललंय माया तुझं? मी तुला एकदा सांगितलंय ना, तू जोपर्यंत या घरामध्ये आहेस ना तोपर्यंत खुश राहा, नाहीतर तुझं सुद्धा काही खरं नाही. खरं तर मंजिरी खूप जास्त चिडलेली असते. तिला खूप वेदना होत असतात. आणि इकडे आपण पाहतो की अथर्व खुश असतो, कारण की त्याची युक्ती कामी पडलेली असते. प्रत्येक वेळेस युद्ध हे शस्त्राने नाही तर युक्तीने सुद्धा जिंकता येतं हे अथर्वने करून दाखवलेलं असतं. आपण पाहतो यावर अंबिका अथर्व खूप खुश असतात आणि अंबिका अथर्वला म्हणत असते, अथर्व, तुम्ही जी युक्ती सांगितली ती तर पूर्ण झाली, परंतु आता पुढे काय, बाबा पुढे काय सांगतील यावर मात्र लक्ष ठेवायला पाहिजे, असं मात्र आपण पाहतो की अंबिका अथर्वला म्हणत असते. अथर्व म्हणतो की बाबा नक्कीच यानंतरचा पुढचा मार्ग मीराला सांगतील. मीरा सुद्धा बाबांकडे जाते, म्हणजे शिवनाथची ती भेट घेते आणि घडलेला सगळा प्रकार सांगते. आता मात्र शिवनाथ खूप खुश होतो, कारण की हे घडणं खूप आवश्यक होतं. जरी पिंजरा हा खूप दिव्य असेल आणि मंजिरीची त्यातून सुटका नसेल, परंतु मंजिरी त्या पिंजऱ्यापर्यंत सहज पोहोचली पाहिजे, कारण की तिच्याकडे असणाऱ्या शक्तीचा प्रभाव हा खूप जास्त असतो आणि शिवनाथच्या शक्ती मंजिरीवर प्रभाव करत नसतात. आणि तेव्हा आपण पाहतो शिवनाथ म्हणतो की आता आपलं काम सोपं होणार आहे मीरा, परंतु मला असं वाटतं की जर मंजिरी सावध झाली किंवा तिला काही वेगळ्या वेदना तिच्या शरीरात जाणवल्या तर ती नक्कीच यावर विचार करेल. आपण लवकरात लवकर ती इथे कशी येईल याचा विचार करायला पाहिजे.
इकडे आपण पाहतो की मंजिरीचा संताप होत असतो. असं अचानक माझ्या शरीरात काय झालंय, मला एवढा त्रास का होतोय? आणि यानंतर मात्र मंजिरी विचार न करता मार्जरीकडे जाते आणि त्यानंतर मार्जरीला ती सांगत असते की मला अत्यंत वेदना होत आहेत, मला थकल्यासारखं वाटतंय, असं का होतंय? तेव्हा मात्र मार्जरी म्हणते, खूप मोठा अनर्थ घडला मंजिरी, तू कुठे होती? तू सावध राहायला पाहिजे होतं आणि तुझ्यासोबत हे कसं घडलं? तू सावध का राहिली नाही? आणि या सगळ्यांमध्ये आपण पाहतो की मार्जरी म्हणत असते, खूप मोठा अनर्थ हा टळणं आवश्यक आहे. लवकरात लवकर हे कसं घडलंय यावर विचार कर. आणि यानंतर त्या शिवनाथने आणि त्या मीराने काहीतरी केलं आहे ज्यामुळे तुला हा त्रास होतोय. आता मात्र मंजिरीला कळतच नाही की असं कसं घडलं, कारण की तो शिवनाथ तर घरात नाहीच आहे, परंतु ती मीरा सुद्धा माझ्या समोर आली नाही आणि मीरा माझ्या बाबतीत असं काही करेल असं मला वाटत नाही. तेव्हा मात्र मार्जरी म्हणते की इथेच तुझी चूक झाली आहे. तू त्या मीरावर विश्वास ठेवला, परंतु खूप मोठा अनर्थ झालाय. तुझ्या शक्ती या क्षीण पडत चालल्यात आणि यावर कोणताच पर्याय नाहीये, असं मात्र आपण पाहतो. मार्जरी मंजिरीला सांगते, आता काही तासात तुझ्या शक्ती आणखीन क्षीण होतील, परंतु काही तासानंतर सगळं नॉर्मल होईल. परंतु तोपर्यंत काहीही होता कामा नये, तू सावध राहा. तुझ्या रक्तामध्ये काहीतरी मिसळलं जात आहे, कोणतं तरी द्रव्य हे तुझ्या रक्तात मिसळलं आहे आणि त्यामुळे त्या द्रव्याचा प्रभाव तुझ्या रक्तात झाल्यामुळे तुला असं वाटत आहे. परंतु घाबरू नकोस, परंतु आता सावध राहावं लागणार आहे, असं मात्र मार्जरी मंजिरीला सांगते. मंजिरीचा संताप होतो, कारण की तिला कळत नसतं, कारण शिवनाथ घरात नाहीये, ती मीरा माझ्या समोर आली नाही, तर हे घडलं कसं? आणि तेवढ्यातच जे काही अनन्याने केलं होतं ते सुद्धा मंजिरीला आठवतं, कारण की आपण पाहतो अनन्या येण्या अगोदर मात्र मंजिरी व्यवस्थित होती, तिला कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता. परंतु अनन्याने हे सगळं करायला सांगितलं, ते तिने का करायला सांगितलं असेल, का तिच्याकडून कोणी करून घेतलं असेल, याचा शोध मी घेणारच. आणि जर यामध्ये मीरा, अथर्व आणि तो जर शिवनाथ असेल ना, तर मी मागे हटणार नाही. मला त्रास देण्याचा, माझा अंत करण्याचा विचार करतायत आणि मला संपवण्याचा विचार करतायत, तर हे अशक्य आहे. आता मात्र या गोष्टीचं उत्तर त्यांना द्यावंच लागेल आणि त्यासाठी सगळ्यात मोठा बदला म्हणजे मी वेदाला संपवणार, असं मंजिरी संतापून बोलत असते. कारण मार्जरीने सांगितलेलं असतं, मंजिरी आता आपण काहीच करू शकत नाही, कारण की तुझ्या शक्ती संपवण्याचा इथे विचार झालेला आहे. तुझ्या शक्ती संपलेल्या आहेत आणि हे फक्त तुझ्या शरीरात जे द्रव्य गेलेलं आहे, तुझ्या रक्तात ते मिसळलं आहे आणि म्हणून त्या शक्तींचा प्रभाव तुझ्यावर झाल्यामुळे तुझ्या शक्ती काम करत नाहीत. तेव्हा मात्र आता मंजिरी म्हणत असते, तुम्ही माझ्या शक्ती संपवण्याचा विचार केला, आता मी तुमच्या वेदाला संपवणार. आणि इकडे आपण पाहतो की शिवनाथ आणि मीरा एक प्लॅन करत असतात. शिवनाथ मीराला म्हणत असतो की आपल्याकडे 12 तास आहेत, 12 तासामध्ये आता मंजिरीला कळालं देखील असेल की तिच्याकडे शक्ती नाहीयेत आणि त्यामुळे तुम्ही कोणीही तिच्या आसपास असाल आणि तिला काही बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. मंजिरी या पिंजऱ्यापर्यंत सहज यायला पाहिजे, तिला तुम्ही इथे घेऊन येऊ शकत नाही. तेव्हा मात्र मीरा म्हणते, मग ती स्वतःहून इकडे का येईल? बाबा, हे अशक्य आहे. तेव्हा मला असं वाटतं, आता तिच्या शक्ती क्षीण झालेल्या असतील तर तुम्ही तुमच्या शक्तीचा वापर करून तिला इथे आणू शकत नाही का? तेव्हा मात्र शिवनाथ म्हणतो की नाही, मी तिथे तिला स्वतःहून इथे कैद करू शकत नाही, तिने स्वतःहून इथे पिंजऱ्याजवळ यायला पाहिजे आणि तेव्हा तिच्या शक्ती या क्षीण झालेल्या पाहिजेत, म्हणजे 12 तासातच आपल्याला हे काम करावं लागणार आहे. तेव्हा आपण पाहतो की मीरा म्हणते की जर तिला याची भणक लागली असेल की हे काम आपण केलंय आणि तिच्या शक्ती नाहीये, तर ती वेदाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करेल. बाबा, मी तिकडे जायला पाहिजे. तेव्हा मात्र शिवनाथ म्हणतो की असं काहीच होणार नाहीये, ती काहीच करू शकणार नाही, ती वेदाला संपवू शकत नाही. परंतु आपण एक करू शकतो, आतापर्यंत तिने वेदाचा वापर करून तुला आणि अथर्वला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपण आता त्याच वेदाचा वापर करून तिला इथे आणायचं आहे, असं शिवनाथ मीराला म्हणतो. तेव्हा मात्र मीरा म्हणते की बाबा नाही, यामध्ये वेदाला सहभागी करून घेणं चुकीचं आहे, तिच्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो, आम्ही तिला कोणतीच गोष्ट कळू दिलेली नाहीये. तेव्हा मात्र शिवनाथ म्हणतो की मीरा, असं काही होणार नाहीये, आपण अशी वेदा तिथे तयार करायची आहे जी वेदाची प्रतिमा असेल. आणि त्यानंतर शिवनाथ मीराला प्लॅन सांगत असतो
आणि इकडे मंजिरी मात्र संतापलेली असते. एक एक पाऊल मात्र ती फक्त वेदाला कसं संपवायचं आणि अथर्व मीराला कसा धडा शिकवायचा त्या शिवनाथला सुद्धा समजेल की माझ्या शक्ती काढून त्याने काय मिळवलं ते, असा विचार करत मंजिरी घरापर्यंत पोहोचलेली असते. आणि तेवढ्यातच शिवनाथने जी वेदाची प्रतिमा तयार केलेली असते ती वेदाची प्रतिमा तिथे येते. म्हणजे तिथे वेदाच आहे जणू असं मंजिरीला वाटतं. मंजिरी वेदाला संपवण्याचा विचार करते. तेवढ्यातच वेदा मागून आवाज देते की अगं आजी. आणि तेवढ्यात मंजिरी संतापाने वेदाकडे पाहते. परंतु तिला माहीत असतं की असं मी वेदाला दाखवून द्यायला नाही पाहिजे आणि म्हणून ती प्रेमाने वेदाला विचारते, काय वेदा, आणि तेव्हा तू कुठे होतीस, असं सुद्धा मंजिरी विचारते. वेदा म्हणते, अगं आजी तूच कुठे होतीस, मीच तुला खूप वेळ झालं शोधत होते. बघ ना, घरामध्ये मला खूप बोर होत आहे आणि आता आत्तू सुद्धा बिझी आहे आणि म्हणून मला वाटतंय की तू माझ्यासोबत खेळायला पाहिजे. आणि तेव्हा मात्र मंजिरी म्हणते की नाही, आता सध्या नाही, मला खूप थकल्यासारखं होतंय. तेव्हा मात्र वेदा म्हणते की नाही, तुला माझ्यासोबत खेळावंच लागणार आहे, नाहीतर मी तुझं काहीच ऐकणार नाही. आणि तेव्हा मात्र मंजिरी म्हणते की हो, चल आपण खेळ खेळूयात. आणि कोणता खेळायचा. आणि तेव्हा मात्र वेदा म्हणते की सध्या तू माझ्यासोबत एका ठिकाणी चलणार आहेस, कारण की मला तिथे तुला घेऊन जायचंय. मला तिथे कोणालाच न्यायचं नाहीये, फक्त तुलाच न्यायचंय, कारण की तूच माझी आवडती आहे, असं मात्र वेदा मंजिरीला म्हणत असते. आणि तेव्हा मात्र मंजिरी म्हणते की हो, तू तर माझी खरं आवडती आहेसच आणि तुलाच मला संपवायचं आहे, पण चल तुझी शेवटची इच्छा मी पूर्ण करते, असं म्हणत मंजिरी वेदाचा हट्ट पूर्ण करायला निघालेली असते. आणि आता तिची चूक इथेच घडते, कारण की प्रेक्षकांनो आपण पाहतो मंजिरीने प्रत्येक वेळेस वेदाला समोर ठेवून अथर्व मीराला अडचणीत आणलेलं असतं. तिने वेदाचा खूप वापर करून घेतलेला असतो. कवळ्या मनावर खूप जास्त या गोष्टीचा परिणाम झालेला असतो. आपण पाहतो इतकं भयानक झाल्यानंतर सुद्धा मंजिरी शांत बसत नाही आणि ती शेवटची इच्छा पूर्ण करायची म्हणून वेदाचा हट्ट पुरवत ती घराबाहेर पडते. आता मात्र मंजिरी त्या दिशेने आलेली असते. ती पिंजऱ्याच्या दिशेने येत आहे हे शिवनाथला कळालेलं असतं आणि मंजिरीला कळत नाही की वेदा इकडे मला का घेऊन आलेली आहे आणि वेदाला इथलं ठिकाण कसं माहिती आहे, इथे काय आहे की जेणेकरून वेदा मला इकडे घेऊन जात आहे. तर आता प्रेक्षकांनो लवकरच मंजिरी त्या पिंजऱ्यापर्यंत पोहोचणार आहे. तर आता प्रेक्षकांनो मंजिरी तिथे आल्यानंतर शिवनाथ तिला सहज त्या पिंजऱ्यामध्ये कैद करू शकतो का? 12 तासाच्या अवधीमध्ये हे सगळं घडू शकेल का? की मंजिरी पुन्हा एका नव्या षडयंत्रामध्ये अथर्व मीराला तसेच वेदाला अडकवण्याचा प्रयत्न करेल, हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे ही मालिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.